मम्मी आज आलू कचोरी बनवतेस का ग? होय नयन बेटा, लगेचच बनवते. तर आलू कचोरी बनवण्यासाठी हे 4 बटाटे मी घेतले, ते उकडायला ठेवले. आणि हे पहा, हे मैद्याचे पीठ आहे. मी करंजासाठी मळून ठेवलेले होते, त्यातलेच उरलेले पीठ आहे. त्यात मी तुपाची मोहन घातलेली आहे. तर ते पीठ कचोरीसाठी चालू शकते, कारण मैद्याचेच आहे. मैदा आणि 1 वाटी रवा घातलेला होता मी त्यात, आणि तुपाची भरपूर मोहन घातली होती. असे तिन्ही मिक्स करून मी पीठ मळलेले आहे हे. आता बटाटे छान आपले उकडून झाले, त्याच्यावरची साल काढून मी अशा हाताने चुरून घेतले बटाटे सर्व. आणि बटाटे चुरून झाल्यानंतर मी फ्रीजमधून ते पीठ काढून घेतले. 1 तास आधीच काढून ठेवलेले होते. त्यात मी 2 चमचे तीळ, 1 चमचा चिली फ्लेक्स, भरपूर सारी कोथिंबीर, ओवा असा हाताने मी हे करून हाताने चुरून टाकला. आणि मग छान असे मळून घेतले पुन्हा. पीठ छान मळून झाल्यानंतर पीठ छान मळून झाल्यानंतर मी बटाट्याची भाजी करण्यासाठी हे मसाले घेतलेले आहे. पहिल्यांदा एव्हरेस्टचा गरम मसाला घेतला, नंतर एव्हरेस्टचा पावभाजी मसाला घेतला, कसुरी मेथी. आता गॅसवर मी कढई ठेवलेली आहे, त्यात मी 1 पळी तेल टाकले. नंतर जिरे, मोहरी, ते छान उलटण्याच्या साहाय्याने असे परतवून घेतले. नंतर हे सर्व मसाले टाकले. हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला व पावभाजी मसाला हेही टाकले. आणि नंतर चुरलेला बटाटा तोही टाकून घेतला. चवीपुरते मीठ टाकले. मग नंतर उलटण्याच्या साहाय्याने छान मिक्स करून घेतले. पाहू शकता भाजी आपली किती सुंदर अशी झालेली आहे. नंतर वरून अशी कोथिंबीर बारीक चिरून टाकली. नंतर उलटण्याच्या साहाय्याने छान मिक्स करून घेतले. आणि ह्या पिठाचे मी असे गोळे केले, उंडे बनवले, आणि ते थोडे थोडे लाटून घेतले. तुम्ही पाहू शकता, त्याला मी असे आतून तेल लावून घेऊन हे उंडे दुमडून घेऊन नंतर त्याचे असे गोल केले. पुरण जसं आपण भरतो ना पोळीसाठी, तसे मी असे भरून घेतले सारण त्याचे बटाट्याचे. सर्वच ह्याच्यात सारण भरून झाल्यानंतर हाताच्या साहाय्याने मी असे दाबून घेतले. लाटायचे वगैरे नाही, हाताच्या तळव्याच्या साहाय्याने असे दाबून घ्यायचे. खूप सुंदर आणि टेस्टी आलू कचोरी होती. अशी नक्की करून पहा तुम्ही. फक्त तळायला खूप वेळ द्यावा लागतो. आतून छान तळली तरच ती आपली कचोरी कुरकुरीत अशी खस्ता अशी होते. एका घाण्याला तळण्यासाठी मला 10-15 मिनिट लागले. बारीक गॅसवरच मी तळून घेतलेले होते. खूप छान अशी झालेली होती, खूप खस्ता पण झाली होती. मम्मी, 1 नंबर टेस्टी आणि खुसखुशीत कचोरी झाली आहे. बाय बाय. कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आवडली की नाही ते.